ओम गंग गणपतये नमः। भगवान गणेशांना आपण जी पत्री अर्पण करतो त्यांच्या संदर्भात आपण कालपासून विचार केला। आज पुढच्या वनस्पतीचा आपण आढावा घेऊया। ही वनस्पती आघाडा आहे। स्त्रियांच्या महिलांच्या रोगांवर अनेक बाबतीत ती उपयुक्त ठरते। याचे जे क्षार आहेत पंचांग, याचा अर्थ 5 अवयव जे आहेत या आघाडा वनस्पतीचे, याचे क्षार जे निघतात ते सगळे विषनाशक आहेत। विशेषतः पावसाळ्यामध्ये छातीत जो कफ साठून राहतो त्याच्यावर या आघाडा वनस्पतीचे क्षार अत्यंत उपयुक्त आहेत। शेतकऱ्यांना जी नेहमी समस्या जाणवते ती पायात काटा टोचतो आणि त्यातही तो बाभळीचा काटा वगैरे जर असेल आणि तो आत मोडला तर भोरी होणारे निश्चित झालेलं आहे। मग काय केलं जातं तर या आघाडा वनस्पतीची पानं बारीक केली जातात आणि त्यावर बांधून ठेवतात। 2 लाभ होतात। एक तर वेदना थांबतात आणि काटा अलगद वर निघून येतो। त्यामुळे काटा जर आत मोडला असेल तर आघाडा वनस्पती उपयुक्त आहे। विंचू दंश झालेला असेल तर या आघाड्याची मुळी त्याच्यावर उगाळून लावली तर त्याचा खूप मोठा फायदा होतो। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सुद्धा ही वनस्पती केवळ पत्री म्हणून नव्हे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी ती उपयुक्त आहे। पुढची वनस्पती रुई किंवा मांदार असं म्हटलं जातं, म्हणजे मंदार वनस्पती। याचाही उपयोग काटा मोडल्यानंतर होतो। याचा तळपायाला पानांचा चीक लावला जातो, काटा सहज त्यातनं निघून येतो। उत्तम कफनाशक म्हणून ही वनस्पती ओळखली जाते। कफाचा नाश सहज करते। शरीरातल्या अनेक ग्रंथींना, त्यातही पीयूषिका नावाची जी ग्रंथीची राणी म्हटली जाते, या अशा सर्व ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचं कार्य सुधारणं आणि त्यामुळे स्वाभाविकच शरीराची चयापचय क्रिया, ज्याला मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असं म्हटलं जातं, मेटाबॉलिझम म्हटलं जातं, त्या सुधारणारी ही वनस्पती। यामुळे शरीर पूर्णपणाने निरोगी होऊन जातं। असं हे औषधी वनस्पती आहे। पुढची वनस्पती अर्जुन आहे। ही महाभारतापासून ओळखली जाते, किंबहुना युद्धकाळामध्ये महाभारतात अर्जुनाची फार महत्त्वाची भूमिका होती। हाडं जोडणारी वनस्पती म्हणून आजही आदिवासी पट्ट्यात, आदिवासी समाजात या वनस्पतीची ओळख आहे। रामायण काळात सुद्धा या वनस्पतीचा उल्लेख आढळतो। युद्धामध्ये जेव्हा आघात व्हायचा आणि हाड मोडायचं त्यावेळी या वनस्पतीची साल उपयोगी पडायची आणि याचं चूर्ण दुग्धप्राशनाद्वारे ते शरीरामध्ये पाठवणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे। हृदयरोगावर देखील ही वनस्पती अत्यंतिक उपयुक्त आहे। या वनस्पतीत कॅल्शियमचं प्रमाण अधिक असल्यामुळे खरं तर हाड जोडण्यासाठी याचा उपयोग खूप मोठा होतो, कारण हाडाचा आणि कॅल्शियमचा संबंध सर्वज्ञात आहे। याच वनस्पतीला पांढरा ऐन म्हणूनही ओळखलं जातं। याच्यात हृदयपोषक गुण आहे। हृदयासाठी खूप उपयुक्त अशी वनस्पती आहे आणि यापासूनच अर्जुनारिष्ट हे आता बाजारामध्ये सहज जे उपलब्ध औषध आहे हे मिळू शकतं। आयुर्वेदिक औषध आहे, अत्यंत उपयुक्त औषध आहे। नैसर्गिक कॅल्शियम यामध्ये मुबलक प्रमाणात असल्यामुळे याचा खूप मोठा फायदा हाडांसाठी होतो आणि म्हणून ही वनस्पती पत्रीमध्ये का निवडली याच्यामध्ये फार महत्त्वाचा आपल्या पूर्वजांचा भूमिकेचा भाग त्याच्यात लक्षात येतो। पुढची वनस्पती नाव सर्वांनाच माहिती आहे, मारवा। अत्यंत सुगंधी वनस्पती आहे। याचाही उपयोग पीयूषिका ग्रंथीला उत्तेजन देण्यासाठी नैसर्गिक सुगंध म्हणून त्याचा उपयोग जो होतो, त्याचबरोबर विविध प्रकारच्या जखमा ज्या शरीराला होतात, भाजण्याची जखम असेल किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे त्वचेवर जर व्रण आलेले असतील, डाग पडलेले असतील तर ही वनस्पती अत्यंत उपयोगी आहे। या बाबतीतही नवीन संशोधन झालं आहे आणि मारव्यापासून आता फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कर्करोगावर, कॅन्सरवर आता औषध तयार करण्यामध्ये यश मिळालं आहे। त्यामुळे ही वनस्पती केवळ पत्री म्हणून नव्हे, औषधी वनस्पती म्हणून त्याचा उपयोग खूप मोठा आहे। केवड्याची पानं पुढची वनस्पती, आपल्या सर्वांना कल्पना आहे, पानं, फुलं, मुळं या सगळ्या किंवा त्याच्या मुळांच्या ज्या पारंब्या आहेत या औषधात वापरतात। केवड्याच्या फुलांच्या पानामध्ये जर काथ महिनाभर बांधून ठेवलं आणि त्याच्या गोळ्या जर आपण खाल्ल्या तर मुख दुर्गंधी तर दूर होतेच, पण आंबट पाणी घशाशी येणं, ज्याला ॲसिडिटी आपण म्हणतो थोडक्यात, ही देखील कमी होते। बुद्धिवर्धक वनस्पती म्हणून याचा महत्त्वाचा भाग आहे। याच्या पारंब्या अत्यंत बलकारक आणि देहाला पुष्ट करणाऱ्या असतात, हा महत्त्वाचा भाग आहे। बाकी मूत्रविकारांवरही ती वनस्पती उपयुक्त आहे। आणि फुलांच्या रसामध्ये जर आपण तयार केलेल्या तो जो भाग आहे रस त्याचा, तो तुपाबरोबर सेवन केला तर मूत्रमार्गाचं रोगनिवारण सहज शक्य होतं। पुढची वनस्पती अगस्ती आहे। ही देखील आज पाहायला मिळत नाही फारशा ठिकाणी, पण फार कमी ठिकाणी का होईना ती आहे अस्तित्वात। या वनस्पतीचे अनेक गुण आहेत। जमीन सुपीक करणं हाही तिचा महत्त्वाचा गुणधर्म आहे। बाकी गुरांचे दूध वाढवणं, आज शेतकऱ्यांना ही वनस्पती निश्चित माहिती आहे। मानवाचं पोषण नीट व्हावं यासाठी जो पोषक आहार
ज्याला आपण खुराक म्हणतो त्यासाठी देखील त्याचा उपयोग खूप चांगला होतो. बाकी याची पानं, फुलं, शेंगा उपयुक्त तर आहेच आहेत. आणि गाजरामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे व्हिटॅमिन ए म्हणजे अ जीवनसत्व असतं. हे बीटा कॅरोटीन जे अ जीवनसत्वाचं हे गाजराच्याही पेक्षा अनेक पटीने अगस्तीमध्ये असतं आणि म्हणून याच्या वापरानं दृष्टी सुधारते हे आवर्जून सांगायला लागतं. या फुलांमध्ये प्रोटीन्सचंही प्रमाण भरपूर आहे. बाकी पुढची वनस्पती कण्हेर, ज्याला करवीर असंही म्हटलं जातं, ही सुद्धा खरं तर विषारी वनस्पती आहे. पण असं असून सुद्धा अनेक आजारांवरती उपयुक्त आहे. जसं धोत्र्याच्या बाबतीत आपण पाहिलं होतं तसंच याचाही उपयोग खूप वेगळा आहे. पांढरी आणि लाल कण्हेर ही औषधी म्हणून वापरली जाते. यातल्या पांढऱ्या कण्हेरीचं मूळ कानावर बांधलं तर वात, कफ आणि पित्त यामुळे झालेला ताप बरा होतो आणि सर्पदंशावर म्हणून तर ही वनस्पती ग्रामीण भागात आजही वापरली जाते. बाकी पांढऱ्या कण्हेरीची फुलं जर वाळवली आपण आणि त्याचं नस्य केलं म्हणजे जे नस्यक्रिया आपल्या सर्वांना योग सामर्थ्यातली माहिती आहे, त्याच्यामुळे विष उतरण्यात मदत होते आणि नागिन रोगावर लाल फुलं आणि तांदूळ रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी वाटून याचा लेप जर अगस्तीबरोबर लावला तर तोही रोग बरा होतो. मालती ही जी वनस्पती आहे त्याचाही मुखरोगावर चांगला उपयोग आहे. डोरली, ज्याला काटे रिंगणी म्हणून ओळखलं जातं ग्रामीण भागात, रक्तवाहिन्या, ज्ञानतंतू, मूत्रपिंड अशा अनेक घटकांवरती उपयुक्त आहे. डाळिंब देखील वनस्पती, त्याला दाढिम असं म्हटलं जातं. पित्तनाशक, आतड्यांचे रोग, कृमिघ्न असे अनेक गुण आहेत आणि त्यामुळे लहान मुलांसाठी तर फारच उपयुक्त आहे. जुलाब आणि जंत यासारख्या आजारात डाळिंब उपयुक्त ठरतं, हे आवर्जून लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे पत्रीमध्ये दाढिम पत्रम समर्पयामी असं म्हणताना हे सगळं महत्त्वाचं लागतं. ज्याला टेपवर्म म्हणतात म्हणजे चपट्या कृमींचा त्रास या डाळिंबामुळे नष्ट होतो. रक्तशुद्धीकरणाची भूमिका निश्चितपणाने बजावली जाते आणि यातही क जीवनसत्व भरपूर आहे. विष्णुकांता म्हणजे शंखपुष्पी, मेंदूचं सामर्थ्य वाढवण्यासाठी याचा फार महत्त्वाचा उपयोग आहे. गोकर्ण प्रकारातली ही वनस्पती आहे आणि शंखाच्या आकाराची वनस्पती. बाकी पुढे जाई किंवा जलपत्री म्हणजे बऱ्या न होणाऱ्या व्रणांवर, जखमेवर ही जाई उपयुक्त आहे. त्यामुळे जाईचाही उपयोग फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्या पानांच्या काढ्यांनी जखम जर आपण धुतली आणि वाटलेली पानं लावली तर जखम बरी होते. तोंड आलेलं असेल तर तीही बरं होतं. बाकी अखेरची वनस्पती आहे देवदार. महाकाय वृक्ष आहे. पश्चिम घाट हिमालयात तो आढळतोच, पण या वृक्षाचं लाकूड अत्यंत मजबूत आहे आणि कफ, पडसं, संधिवात यासाठी त्याचा रस उपयुक्त ठरतो. असं लक्षात आपल्या येईल की या सगळ्या पत्री आपल्याला आयुर्वेदामध्ये औषधोपचारात महत्त्वाच्या आहेत म्हणूनही आपण त्या वापरतो. पुन्हा एकदा गणरायांच्या चरणी एकच प्रार्थना करतोय की ही पत्री वाहताना आम्हाला या वनस्पतींच्या संवर्धनासाठीचा सुद्धा संदेश समाजापर्यंत पोहोचवायला गणरायांनीच आम्हाला कृपा त्यांची करावी, ही प्रार्थना त्यांच्या चरणी करूया. मंगलमूर्ती मोरया. ओम गंग गणपतये नमः.